दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. बाणासूर युद्धाकरता बाहेर आले आणि त्याला सहाय्य करण्याकरता भगवान शंकरही आपलं गणांचं सैन्य घेऊन त्या ठिकाणी आले. शंकर आणि कृष्ण यांचं युद्ध चाललं. प्रद्युम्न आणि कार्तिक स्वामी यांचं युद्ध चाललेलं आहे. बाणासुराच्या दोन प्रधानाबरोबर भगवान श्री आणि श्री बलराम युद्ध करतायत. असं युद्ध पुष्कळ काल चालू आहे. शंकर आणि कृष्ण हे दोघे समोरासमोर युद्ध चालले. शार्ंग धनुष्यातून बाण वर्षाव करताहेत भगवान श्रीकृष्ण. अनेक प्रकारची अस्त्र विष्णूंनी सोडली, शंकरांनी सोडली. शेवटी पाशुपतास्त्राचा प्रयोग शंकरांनी केला. कृष्णाने आपलं नारायणास्त्र त्याचाही प्रयोग केलेला आहे. शंकरांच्यावर एक जिर्भणास्त्र नावाचं अस्त्र सोडलं कृष्णाने. त्यांना जांभया यायला लागल्या. शंकराला शस्त्र काही हातात धरता येईना. रणांगणातून ते निघून गेले. प्रद्युम्नाने कार्तिक स्वामीचाही पराजय केलेला आहे. मग बाणासूर आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध सुरू झालं. 1000 हात होते त्याला. 500 हातामध्ये 500 धनुष्य आणि दुसऱ्या 500 हाताने बाण जोडून आणि तो बाण वर्षाव करतो आहे. श्रीकृष्णाला 4 हात ते चतुर्भुज. पण त्यांनी बाणासुराच्या सर्व बाणांचा निवारण करू शेवटी पळून जाण्याची पाळी आली बाणासुराला. त्याची माता जवळ आली. मध्ये रणांगणामध्ये शंकरा आपल्या श्रीकृष्णाला प्रार्थना केली. त्यात तो बाणासूर नगरामध्ये दिसून गेलेला आहे, निघून गेला. पुन्हा युद्धाला आलेला आहे. आणि त्या युद्धाच्या वेळेला श्रीकृष्णाने बाणासुराचे हात तोडायला सुरुवात केली. 1000 हात 4 हात शिल्लक ठेवले, बाकी सगळे तोडून टाकले. शंकर परमात्मा श्रीकृष्णांची प्रार्थना करतात. हा म्हणाले माझा भक्त आहे, याला तुम्ही मारू नका म्हणाले. भगवान म्हणाले मलाही याला मारायचं नाही, हा प्रल्हादाच्या कुळातला आहे. पण तो तेव्हा मीही प्रल्हादाला वर दिलेला आहे, तेव्हा याला मला मारायचं नाही. पण हा फार उन्मत्त झाला होता, तुम्हालाही युद्धाला आव्हान दिला आहे, म्हणून याचे हात तोडून टाकले. 4 हात राहिलेले आहेत, राहू देत. बाणासुर आणि त्या युद्धातून परावृत्त झालेला आहे. सर्व लोकांना यादवांना बोलावलं. त्याने त्यांचा सत्कार केला. आपली कन्या उषा त्या अनिरुद्धाला दिलेली आहे, विवाह झालेला आहे. आणि मग त्याला घेऊन सगळे यादव हे पुन्हा द्वारकेमध्ये आलेले. एकदो पवनम राजन जगमुरी जदुकुमारकाः विहर्तुम सांब प्रद्युम्न शारुभाव गदालयः. शुकाचार्य म्हणतात, राजा यादवांची मुलं ही एकदा खेळण्याकरता बाहेर पडली. जवळ द्वारकेच्या जवळ एक चांगलं वन होतं. पुष्कळ वेळ त्यांचा खेळ झाला आणि त्यांना तहान लागली. एक विहीर त्यांच्या दृष्टीला पडली. पाणी असेल, पिऊया आपण म्हणून त्या विहिरीजवळ आली ती मुलं. विहिरीमध्ये एक मोठा सरडा पडलेला होता. त्यांनी दोऱ्या आणल्या, त्या सरड्याला बांधून वर ओढायचा प्रयत्न केला, पण तो काही वरती येऊ शकला नाही. त्याला काढता आलं नाही या मुलांना.
श्रीकृष्णाला जाऊन त्या मुलाने सांगितलं, आले गोपाळ कृष्ण त्या ठिकाणी. सहज हाताने उचलून त्याला वर ठेवलं. श्रीकृष्णांचा हस्तस्पर्श होण्याबरोबर त्याचा तो देह गेला सरड्याचा आणि दिव्य देवाप्रमाणे रूप त्याला प्राप्त झालं. सर्वांना समजण्याकरता गोपाळ कृष्णाने त्याला विचारलं, व तू कोण आहे? सरड्याचा जन्म तुला का आला? तो नृग नावाचा राजा होता. तो बोलू लागला. इक्ष्वाकू राजाचा मुलगा नृग म्हणून मला म्हणतात म्हणाले. दानशूर असे मोठे मोठे जे दाते होऊन गेले त्यापैकी माझंही नाव कदाचित आपल्या कानावर आलं असेल. पुष्कळ गायींचं दान मी केलेलं आहे. जितके वालुकाचे कण असतील, जितके तारका ह्या जितक्या आकाशात असतील किंवा जितक्या पावसाच्या धारा पडत असतील तितक्या गायी मी दिलेल्या आहेत म्हणतात. आपण विचारलं म्हणून सांगतो म्हणतात. उत्तम दूध देणाऱ्या तरुण गायी, खुराला ज्यांच्या रजत म्हणजे चांदीनं मढविलेलं आहे, शिंगाला सोन्याचा पत्रा मारलेला आहे, न्यायाने मिळविलेल्या अशा गायींचं दान केलं. आणि बाकी भूदान आहे, हिरण्यदान आहे, ग्रहदान आहे, अनेक दानं केली, अनेक यज्ञ केले. माझ्यावर एकदा मोठं धर्म संकट आलं म्हणाले. एका ब्राह्मणाला मी एक गाय दिली. तो घेऊन गेला, घरी गेला. त्याची गाय त्याच्या घरातून निघून माझ्या वाड्यामध्ये माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली. मला काही माहिती नाही. दुसऱ्या दिवशी तीच गाय मी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली आणि तो ती गाय घेऊन निघालेला असताना आदल्या दिवशी ज्याला दिली होती त्या ब्राह्मणाची याची गाठ रस्त्यामध्ये पडली. तो म्हणाला, ही माझी गाय आहे. हा म्हणाला, मी आत्ता राजवाड्यातून ही गाय घेऊन आली आहे. तुझी गाय कशी होईल? दोघीही माझ्याकडे आले. काय राजेसाहेब, आज दान करायचं सकाळी, संध्याकाळी तीच गाय परत आणायची, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला द्यायची. कशाला करता हे दान? कुणी सांगितलं तुम्हाला? काय मला काही कळलं नाही, बोध झाला नाही. त्या दोघांची समजूत करण्याचा मी कधी प्रयत्न केला. म्हणाले, या गायी करता 1,00,000 गायी देण्याला मी तयार आहे. ह्या संकटातून मला मुक्त करा. नाही, दोघांचा हीच गाय आमची आम्हाला पाहिजे. ती गाय तिसच त्याने सोडून दिली आणि दोघेही घरी निघून गेली. यमदूतांनी मला मृत्यूनंतर यमाच्या कडं नेलं. यमधर्माने मला विचारलं, राजा तुझं पुण्य पुष्कळ आहे म्हणाले, पण पापही थोडं आहे म्हणाले. तुला पापाचं फळ अगोदर भोगायचंय का पुण्याचं भोगायचं सांग म्हणाले. मी म्हणालो, थोडं पाप आहे ना, अगोदर पाप फळ भोगून जाऊ. लगेच यमधर्मांच्या आदेशाने मला हा सरड्याचा देह प्राप्त झाला. इथे येऊन मी या विहिरीमध्ये पडलो होतो. आज आपला हस्तस्पर्श होण्याबरोबर आणि माझा उद्धार झालेला आहे. मी आता स्वर्गलोकाला जातो महाराज, आपली कृपा माझ्यावर असावी अशी प्रार्थना करू. भगवान श्रीकृष्णांना प्रदक्षिणा नमस्कार करून तो विमानात बसून आणि स्वर्गलोकाला गेला. मंडळी पुष्कळ जमली होती द्वारकेत. त्याने हे सगळं पाहिलं. नृगराजा त्याच्या मुखातूनच हे सगळं ऐकलं. भगवान म्हणत आहेत, सर्व लोकांना उद्देशून ब्राह्मणाचं द्रव्य कोणीही घेऊ नका म्हणाले. बरं, हराहर विषापेक्षा सुद्धा ते भयंकर आहे. विष ज्यानी खाल्लं त्याचाच फक्त नाश होतो, पण हे जे ब्रह्मस्वरूपी विष आहे हे संबंध कुलाचा वंशाचा नाश करताय. तुम्ही आत्ता या नृगराजाची गोष्ट ऐकली ना त्याच्या मुखातून. त्याने काही चोरून आणलेली नाही गाय, पण दुसऱ्याची गाय मात्र याच्याकडे आली, यांनी दान केली आणि त्या संकटाचा त्या एकंदर याचा निर्णय झाला नाही.
म्हणजे संदिग्ध का होईना दोष याच्या ठिकाणी राहिला आणि त्या दोषामुळे याला हा जन्म घ्यावा लागला. तेव्हा हे लक्षात ठेवा, कोणीही ब्राह्मण कसाही वागला, रागावला, काही केलं तरी तुम्ही रागावर जाऊ नका. मी कसा वागतो बघा, त्याप्रमाणे वर्तन ठेवा, आणि नाहीतर याच्या विरुद्ध वागला तर तुम्हाला शिक्षा होईल म्हणाले. असं सर्वांना मार्गदर्शन करू आणि भगवान वाड्यामध्ये गेलेले आहे. बलरामजी एकदा गोकुळामध्ये भेटण्याला गेले. एकटे श्रीकृष्ण गेलेच नाहीत काही. बलरामजी गोकुळात आल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भेट घेतली त्यांनी. यशोदेला आनंद झाला. प्रेमाने जवळ घेतलं बलरामाला. डोळ्यातून अश्रू झाला. सर्व वृद्ध गोपाल मंडळी यांना बलरामजींनी नमस्कार केला. लहान वयाचे जे होते गोपाल यांनी बलरामांना नमस्कार केला. मित्रमंडळी भेटलेली आहेत. पूर्वीच्या गोष्टी निघालेल्या आहेत. प्रेमाने बोलत सर्व बसलेले. त्यांनी विचारलं, गोपाळ विचारत आहे नंदजी की बाबा, कंसाचा नाश झाला, सर्व एकंदर यादव सुखी केले म्हणाले तुम्ही. अनेक मोठ्या मोठ्या शत्रूला जिंकून आणि आता तुम्ही समुद्रामध्ये द्वारका नगर तयार करून तिथं राहिलेले आहात असं आम्ही ऐकलं म्हणाले. रामदर्शनामुळे अत्यंत समाधान झालं गोपींना. त्याही रामांच्या जवळ येऊन बोलू लागला, कच्चिदास्ते सोहं कृष्ण पुरस्त्री जनवल्लभा. बलरामजी गोपाळ कृष्ण सुखी आहेत ना. पुष्कळ आता त्याला राजकन्यांच्या बरोबर त्याचा विवाह झालेला आहे. आमची आठवण कधीतरी त्याला होती का? निदान आपल्या आई बाबाची तरी आठवण त्याला आहे का? येणार आहे का कधी इथं? असं त्या म्हणतायत. दुःखही त्यांना झालेलं आहे. भगवंतांचं दर्शन नसल्यामुळे बलरामजी त्यांचं समाधान करता आहेत. कृष्णजीला सांगता आहे. चैत्र वैशाख 2 महिने बलरामजींनी त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. याप्रमाणे समाधान त्यांचं करू. आणखी बलरामजी पुन्हा द्वारकेमध्ये निघून गेले. बलराम गोकुळाला गेलेल्या वेळेला पौंड्रक नावाच्या राजाने आपला एक दूत श्रीकृष्णांच्याकडे पाठवला. तो राजसभेमध्ये आला आणि त्यांनी आपल्या राजाचा निरोप सांगितला. पौंड्रकाने असा निरोप पाठवलाय, वासुदेव नाव माझा आहे म्हणाले. ते तू नाव घेतलेलं ते मुकाट्याने नाव सोडून दे. शंख चक्र गदा पद्म ही माझी एक चिन्ह आहेत, माझी आयुध आहेत, ती मुकाट्याने सोडून दे. मला शरण ये, नाहीतर युद्धाची तयारी कर. सगळे सभेमध्ये बसलेले लोक हसायला लागले. नाव काय म्हणाले, युद्धाचं हे काय, सुदर्शन चक्र वगैरे याच आहे. कारण सुदर्शन चक्राबद्दल एक कथा महाभारतामध्ये दिलेली आहे व्यासाने. भगवंतांचं ते दिव्य शस्त्र जे आहे सुदर्शन, अश्वत्थाम्याने एकदा श्रीकृष्णाला आग्रह केला, तुझं सुदर्शन चक्र मला देऊन टाक, घेऊन जा म्हणाले. तिथं आहे. त्याला ते उचललं सुद्धा नाही. मग लढाई काय करता? अश्वत्थाम्याची फजिती झाली. या राजाचा असा निरोप आल्यानंतर भगवंतांनी त्या दूताला सांगितलं, तुझ्या राजाला जाऊन सांग, कोणाची ही शस्त्र आहेत आणि कोणाचं नाव आहे याचा निर्णय म्हणाले युद्धातच होईल. तूच तयारी कर, आम्ही आलो लढाईला. निघाले. पौंडक राजा हा आणखी बाहेर पडला 2 अक्षौहिणी सैन्य बरोबर घेऊन. काशी राजा त्याचा मित्र होता.
त्याला सहाय्य करण्याकरता तो काशी राजा ही 3 अक्षौहिणी सैन्य घेऊन पौंड्रक राजाला सहाय्य करण्याकरता निघालेला आहे. गोपाळ कृष्ण पाहताय शंख चक्र गदा पद्म हातामध्ये घेतलेले. त्या पौंड्रक राजाने चंदन लावलेला आहे, वनमाला एक गळ्यात घातलेली आहे. श्रीकृष्णांची हुबेहूब अगदी नक्कल केली होती. हसवे भगवान. 4 हात कुठे आणले कोणाला ठाऊक नाही. नवीन हात निर्माण करण्याचं काही त्याला सामर्थ्य नाही. कृत्रिम वेश घेऊन तो आलेला आहे, राहतो. दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये हा जो पौंड्रक राजा होता त्याचा शिरच्छेद केला भगवंतानी. तो राजा मृत झाला, परंतु त्याच्या शरीरातून दिव्य तेज बाहेर पडून ते कृष्ण शरीरामध्ये प्रविष्ट झाले. मी वासुदेव आहे, शंखचक्र गदा पद्म माझी आहे, असा एक ध्यास त्याला लागलेला होता. वेडेपणा नाही, एक अहंकार का होईना, माझं नाव आहे, माझी शस्त्र आहे, हा सारखा ध्यास त्याला कृष्णांचा लागल्यामुळे तो मुक्त झाले. काशी राजा त्याचा मित्र, त्याचंही सैन्य मारलं भगवंताने आणि काशीराजाचं मस्तक तोडून त्या काशीच्या वेशीमध्ये नेऊन टाकलं बाणाने. त्याचा मुलगा सुदक्षिण नावाचा आपल्या पित्याचा शिरच्छेद कृष्णाने केला. तेव्हा कृष्णाचा नाश आपल्याला केला पाहिजे. शंकरांची आराधना केली. शंकराने सांगितलं ब्राह्मण मंडळींना बोलावून तू शत्रूचा नाश करण्याकरता जे काही होम हवन करायचं असतं ते करीव म्हणा. तुझा शत्रू मात्र धार्मिक नसावा, तर त्याच्यावर हे जारण मारण हे जे आहे हे मांत्रिक कर्म त्याचा बंदोबस्त होईल. अब्रह्मण्ये प्रयोजिता म्हणतात. ब्राह्मणांच्या विषयी अत्यंत आदर बाळगणारा जर तुझा शत्रू असेल तर ते उलटून तुझा नाश होईल. केलेला आहे त्यांनी शत्रूचा नाश होण्याकरता होम केला. अग्निकुंडातून एक भयंकर अग्नी बाहेर पडलेला आहे आणि तो द्वारकेकडे गेला. द्वारक्या संबंध जळून टाकण्याकरता सभेमध्ये भगवान बसले होते. अक्षर क्रीडा चालली आहे. सर्व लोक बाहेरून धावत धावत आले. द्वारकेला चारी बाजूनी आग लागलेली आहे म्हणाले. ओळखलं जाते महेश्वराचं हे काम आहे म्हणाले. चक्राला आज्ञा केली, जा म्हणाले बंदोबस्त करून ये. ते कोटी सूर्यासारखं तेजस्वी चक्र बाहेर पडलं. तो जो अग्नी आला होता तो त्यांनी परत फिरविला चक्राने. काशीतून निघालेला अग्नी पुन्हा त्या चक्राच्या प्रतिघातामुळे पुन्हा काशीमध्ये आला, संबंध काशी जाळून टाकला. तो राजपुत्र सुरक्षिण त्याच्याकरता यज्ञ करणारे ऋषी सगळ्यांना त्यांनी दग्ध करून टाकलेला आहे. चक्रही पाठोपाठ आलं, त्यांनी उरलं सोडलं संबंध जाळून टाकलं आणि पुन्हा ते द्वारकेमध्ये आले. राजा विचारतो, महाराज भगवान शेषावतार बलरामजी यांचं काही चरित्र आपण सांगा. शुक सांगतात राजा, नरकासुराचा नाश भगवान श्रीकृष्णाने केला. त्याचा मित्र द्विविध नावाचा वानर होता. सुग्रीवाचा तो मंत्री होता पूर्वी रामावतारामध्ये. असुराचा मित्र आहे. आता रामावतार होऊन बराच काळ झालेला आहे. द्वापार युग संपत आलेला आहे. तो द्विविध वानर असुराचा मित्र असल्यामुळे त्याप्रमाणेच तो वागू लागला. सर्वांना त्रास देतो. नगरामध्ये जावं, गावामध्ये जावं, आश्रमामध्ये जावं, सगळी झाडं तोडावी, स्त्री पुरुषांना घेऊन आणखी त्या गुहेमध्ये टाकावं, गुहेचा दरवाजा बंद करावा, समुद्रामध्ये जाऊन समुद्राचं पाणी तीरावर हाताने पुष्कळ हे करावं, तीरावर असलेले आश्रम सगळे आणखी पाण्याने भिजून जावे, त्रस्त व्हावे, असा त्याचा त्रास
सर्व लोकांना होऊ लागलेला आहे. एकदा बलरामजी आणखी रैवतक पर्वतावरती सर्व स्त्रिया बसलेल्या आहेत. बलरामजीही बोलत बसलेले असताना हा विविध वानर त्या ठिकाणी आला आणि तो ओरडायला लागला. बलरामजीने एक दगड त्याच्या अंगावर मारला. शेवटी बलरामजी उठलेले आहे आणि त्याला शस्त्रप्रहार करावा म्हणून निघाले. तोही झाड उपटून युद्धा करता आलेला आहे. हा म्हणाले सगळ्या देशांना उपद्रव करणारा हा वानर, याला आता मारलं पाहिजे. सुंद मुसळ त्यांचं आणखी नांगर, दोन्ही शस्त्र. नांगराने त्याला ओढून घेतला आपल्याकडे, मुसळाने त्याचं मस्तक फोडून टाकलं. बलरामजींनी तो द्विविध वानर मरून पडलेला आहे. रामावतारापासून असलेला आणि बलरामजींच्या हाताने त्याचा नाश झालेला. अशा रीतीनं त्या वानराचा नाश करून सर्वांना जो त्रास होत होता त्या त्रासातून सर्वांना बलरामजींनी मुक्त केलेला आहे. आणखी एक कथा सांगतायत. दुर्योधन सुताम राजन लक्ष्मणाम समितिंजय. हा दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिचं स्वयंवर त्यांनी जाहीर केलं. अनेक राजपुत्र आलेले आहेत. जांबवतीचा मुलगा जो सांब नावाचा होता, याने सर्व राजांचा पराजय करून ती दुर्योधनाची कन्या एकदम आणखी घेऊन गेला रथामध्ये. कौरव रागावले. हा यादवाचा मुलगा आमच्या देखत म्हणाले आमच्या मुलीला घेऊन. सगळे कौरव जमून आलेले. कर्ण आहे, त्याचप्रमाणे सुयोधन म्हणजे दुर्योधन आहे. मोठे मोठे महारथी लढाई करण्याकरता आले आणि त्यांनी त्या सांबाचा पराजय करून त्याला धरलं आणि बांधून तुरुंगामध्ये ठेवून टाकले. ही बातमी आणखी यानं समजली. यादवांना यादव रागावलेले आहे. चला म्हणाले सैन्य घेऊन त्या कौरवांचा आपण पराजय करूया. कृष्णही रागावले होते. पण बलरामजींना कौरवाबद्दल थोडस आणखी पक्षपात होता. दुर्योधनाबद्दल प्रेम होता, त्यांचा शिष्य होता. त्यांनी सांगितलं एकदम लढाई करू नका म्हणा. मी जाऊन साममार्गाने आणखी त्यांची समजूत करून आणि आमच्या मुलाला घेऊन येतो म्हणाले. लढाई कशाला पाहिजे. म्हणून बलरामजी उद्धवजींना काही यादवांना बरोबर घेऊन हस्तिनापुराला आले. बाहेरच थांबलेले आहे. उद्धवजींनी येऊन सांगितलं सगळ्या कौरवांना की बलरामजी आलेले आहेत तुम्हाला भेटायला. आनंद झाला. सर्व मंडळी बाहेर आली. त्यांचं स्वागत केलं, पूजा केली. या महाराज नगरामध्ये या, वस्ती करा. बलरामजींनी सांगितलं कौरव हो, उग्रसेन राजाची तुम्हाला आज्ञा आहे म्हणाले, ती सांगण्याकरता मी आलो. तुम्ही आमच्या सांबाला अनेकांनी मिळून त्याला विरथ केलं, त्याचं धनुष्य तोडलं आणि त्याला बांधून ठेवलेलं आहे. पण उग्रसेन राजाने सांगितलं तुम्ही आमचेच आहात, आम्ही तुमचं अपराधाची क्षमा करतो म्हणाले. पण आमचा मुलगा आम्हाला आणून द्या. ही उग्रसेन राजाची आज्ञा आहे, तेव्हा लवकर आमचा मुलगा आणून द्या म्हणा. ते उर्मट होते सगळे कौरव, रागावले. हा कुठला नवीन निघाला म्हणाले उग्रसेन राजा. यादवानं काय राज्याभिषेक करण्याची, राज्य करण्याची आणि आज्ञा आहे का. ययाती राजाने यदुराजाला शाप दिलेला आहे, तुमच्या वंशात कुणालाही राजा कोणी होणार. आणि हे म्हणाले आपणच राज्य करतायत, आपण आम्हाला हुकूम करतायत. पुन्हा पायातली वाहन डोक्यावर बसायची तिला इच्छा झाली वाटतं, असं अगदी उर्मटपणाने भाषण करून रागाने कौरव निघून गेले. मग मात्र बलरामजींना अत्यंत राग आलेला आहे. काय यादवांना राज्याचा अधिकार नाही,
काय उन्मत्तपणाने बोलतायत म्हणाले. श्रीकृष्णाची सुद्धा यांना भीती वाटत नाही म्हणाले. मी त्याची समजूत करून आणखी त्याला थांबविलेला आहे. मी यांचं आणखी समजूत करावी, सममार्गाने कार्य करावं म्हणून आलो म्हणाले. इंद्राजिक लोकबा ज्याची आज्ञा पालन करताय त्या कृष्णाला हे लोक काही किंमत देत नाहीत. साक्षात लक्ष्मी देवी ज्याच्या चरणाची उपासना करती आहे त्याला राज्याचा किंवा आणखी याचा अधिकार नाही. आम्ही यादव म्हणजे पादत्राण आणि कौरव म्हणजे मस्तक. काय काय उन्मत्त झालेले आहे. अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामि चवर्षिता. बलरामजीनं राग आला म्हणजे काय यावर उठले. आज एकही कौरव जिवंत ठेवायचा नाही. युद्ध कशाला पाहिजे. नांगर घेतला आपला, जमिनीमध्ये एकदम नांगर मारून ते सवंद नगर उचलून ते पालथं घालायचं नदीमध्ये, असं त्यांनी ठरवलं. सवंद वाडे पडायला लागले धडाधडा. सगळे कौरव घाबरले. तो सांब आणखी दुर्योधनाची कन्या या दोघांनाही घेऊन आले. हा आपला मुलगा ही सून घ्या महाराज, थांबा, आमचं रक्षण करा. सोडून दिलं बलरामजी. पूजा अर्चा बलरामजींची केली, नमस्कार केला, क्षमा मागितली. नंतर त्या सांबाला दुर्योधनाच्या कन्येला बरोबर घेऊन आणि बलरामजी द्वारकेला आले. दुर्योधनाने आपल्या कन्येच्या बरोबर आणखी पुष्कळ हत्ती दिलेले आहे. त्याचप्रमाणे अश्व रथ खूप दिले, दासी दिले. नगरात आल्याबरोबर बलरामजींनी सांगितलं. अगोदर म्हणाले साममार्गाने त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला म्हणाले, पण वाटेल तसं बोलायला लागले. त्यामुळे थोडस 14वा रत्न दाखवावं लागलं म्हणाले. शुकाचार्य सांगतात, राजा ते नगर अद्याप एका बाजूला आणखी उंच गेलेला उचललेला असं दिसतं म्हणाले. बलरामांचा तो प्रभाव आहे. शुकाचार्य सांगतात, राजा नरकं निहतमुष्टत्वा तथोद्वाहंच योषिता कृष्णे नैकेन बह्वीनां तद्धिक्षुस्व नारदः. नरकासुराचा नाश करू त्यांनी धरून आणलेल्या 16,000 राजकन्यांच्या बरोबर कृष्णाने विवाह केला. ही बातमी सगळीकडे पसरली. 16,000 वाडे वेगळे वेगळे आहे, एकत्रही आहे आणि भिन्नही आहे. एकत्र म्हणजे सगळ्यांचं एक मत आहे. प्रत्येकाची सूर वेगळी झाली पाहिजे असं नाही. सोयी करता वेगळं राहणं निराळ आणि मनाने विरुद्ध होऊन वेगळं निराळ. प्रत्येक स्त्रीचा वाडा वेगळा आहे, नोकर चाकर वेगळे आहे, सगळी व्यवस्था आहे. त्या स्त्रीला जास्ती आणि मला कमी असं एकाही स्त्रीच्या मुखातून उद्गार निघणार नाही अशी व्यवस्था करून टाकली भगवंताने. नारदांनाही ही वार्ता समजली. 16,000 राजकन्यावरून विवाह केला. एकट्या गोपाळकृष्णाने इतक्या कन्यांचा विवाह केला. आपण समक्ष जाऊन एकदा काय आहे हे कृष्ण चरित्र पाहूया म्हणून नारद महर्षी एके दिवशी निश्चय त्यांनी केला की हा सबंध दिवस हा सगळ्या वाड्यात जाऊन पाहायचं. गोपाळ कृष्ण सर्वत्र आहे का एखाद्या ठिकाणी आले. देवर्षी नारद आलेले आहे आणि त्यांनी प्रथम रुक्मिणीच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. द्वारका नगरी ते सगळे मोठे मोठे वाडे, अत्यंत शिल्पकार जो विश्वकर्मा आहे त्याचं कौशल्य आहे. रुक्मिणीच्या वाड्यामध्ये प्रवेश केलेला असताना भगवंतांनी पाहिलं नारद आले. या या नारदा. उठले आपल्या आसनावर, पायावर डोकं ठेवलेलं आहे, हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसले. पाय धुतले नारदांचे. ते तीर्थ जर मस्तकावरती मार्जन केलेलं आहे. सर्व विश्वाचे गुरु भगवान
हे सज्जनांच्या बद्दल अत्यंत आदरभाव बाळगून आहे. देवर्षी नारदांची पूजा केलेली आहे आणि ती सांगतायत काय आपली काय आज्ञा आहे महाराज, काय कुठं संकट बिंकट आलंय का? नारद म्हणाले काही नाही, उगीच सहज आलो म्हणाले. वाटतं वारंवार द्वारकेला यावं, तुमची संगती करावी, तुमच्या बरोबर बोलावं, राहावं, आलो सहज आलो. त्या वाड्यातून बाहेर पडले. ततोन्यत आविशत गेहम कृष्ण पत्न्यास नारद हा. दुसरा वाडा गोपाल कृष्णांच्या पत्नीचा, त्या वाड्यामध्ये नारद गेले. ह्या वाड्यात म्हणाले गोपाल कृष्ण आहे, आता या वाड्यात ते असणार नाही. परंतु चमत्कार असा झाला, गोपाल कृष्ण आहे, उद्धवजी आहे, ती सत्यभामा आहे, सोंगट्याचा खेळ चाललेला आहे. तिथेही गोपाळ कृष्ण उठून उभे राहिले. या नारदा बसा, पूजा केली. आणखी विचारताय कदा यातो भवान, नारदा केव्हा आला तुम्ही? आता आत्ताच्या वाड्यात जाऊन आलेले आहे, पूजा केली आणि तेच गोपाल कृष्ण म्हणतात केव्हा आला नारदा? म्हणजे गोपाल कृष्णांचं रूप सारखं आहे, पण बुद्धी वेगळी वेगळी आहे की काय असं नारदांना वाटलं. नारदांना ते संबंध त्यांचं चरित्र जिला पाहिजेच होत. दुसऱ्या वाड्यामध्ये आहे, बाहेर पडले. येत चला बरं नारदा, आम्ही गृहस्थाश्रमी लोक, आम्ही काही आमचं पुण्य तुमच्यासारखं नाही म्हणाले, वारंवार येत चला, आमचा उद्धार करा. काही बोलले नाही, मुकाट्याने बाहेर पडले. तिसऱ्या वाड्यामध्ये गेले. तत्रापि अजष्ट गोविंदम लालजंतम सुतान शिशू. पाहिलं बाहेर, आत गेले नाही. लहान लहान जे नातू बितू मुलं मुली होत्या ना, त्यांच्या बरोबर गोट्याने खेळतायत, चेंडूचा खेळ चाललेला आहे. इथेही आहेत ती गोपाल कृष्ण. बर, पुन्हा पुढच्या वाड्यामध्ये गेले. स्नानाची तयारी चाललेली आहे, सर्व स्त्रिया जमलेल्या आहेत, स्नान करण्याचं कार्य चालले आहे. एक एक वाड्यातून आणखी नारद ऋषी कृष्णांचं दर्शन करतायत, पाहतायत. दुसऱ्या वाड्यात आत जायचं नाही, पुन्हा आणि पूजा बिजा करायची, पण केल्याशिवाय सोडलं नाही त्यांना कृष्ण. एका ठिकाणी आणखी अग्नीमध्ये हवन चाललेलं आहे. एका वाड्यामध्ये ब्राह्मणांना जेवायला बसवलेलं आहे, वाढायचं काम चाललेलं आहे. इतक्यात नारदावर दृष्टी गेली. अहो या नारदा, पानं मांडलेली आहेत, बसा, माझं जेवण झालंय, मला वेळ नाही. बाहेर पडले नारद. कुठं संध्योपासना चालली, कुठं डोळे झाकून जप करण्याचं काम चाललेलं आहे. एका वाड्यामध्ये सर्व शस्त्रास्त्राची तपासणी करण्याचं काम चाललेलं आहे. चांगली धार लावलेली आहे की नाही, चांगली शस्त्रास्त्र आहेत नाही, धनुष्याची व्यवस्था काय, बाणांची व्यवस्था काय, ही चौकशी झाली. एका वाड्यामध्ये नुकतंच भोजन झाले, देव निजलेले आहेत. उठवायचं काय, नको म्हणाले, पाहिलं माझं निजलेले आहे. एका वाड्यामध्ये सगळं मंत्रिमंडळ जमलेलं आहे आणि काही विचार चालू आहे. उद्धवाधिक मोठे मंत्री आहे. ब्राह्मणांना एका वाड्यामध्ये गायीचं दान करण्याचं कार्य चाललेलं आहे. पाहत पाहत नारद चाललेले आहेत. ते ब्रह्मज्ञानी होते आणि योगी होते, दमले नाहीत, निराश झाले. आज सर्व ठिकाणी जाऊन कृष्णांचं दर्शन करून चौकशी करायची. एका वाड्यात गेले, पुराणिक बुवा पुराण सांगताय आणि हे डोळे झाकून हात जोडून पुराण ऐकताय. हे सगळ्यांना मार्ग लोकसंग्रह आहे, ध्यान करताय. एका वाड्यामध्ये वसुदेव देवकी त्यांना वारा घालायचं काम चाललेलं आहे. माता पितरांची सेवा झाली. युद्धाची तयारी, कोणचा राजा उन्मत्त झालेला आहे, त्याच्या युद्धाबद्दल विचार चाललेला आहे. कुठं दुसरीकडं कोणत्या तरी राजाबरोबर संधी करायचं आहे, युद्ध थांबवायचंय, हाही विचार चालले. एका वाड्यामध्ये बलरामजींच्या बरोबर बोलत बसलेले.
एका वाड्यामध्ये आणखी मुली आलेल्या आहेत. पुष्कळ कितीतरी मुली काय नाती काय कितीतरी होत्या लग्न झालेल्या माहेरी आलेल्या आहेत. त्यांना परत आणखी सासरी पाठवायचं आहे. चौकशी चाललेली आहे. काय या मुलीला सगळं दिले की नाही, दागिने म्हणा, वस्त्र विस्त्र काही फराळाचं बांधून दिले की नाही, चौकशी करताय, स्वतः पाहतायत. आणि काही मुलींची लग्न व्हायची होती, नाती बिती पुष्कळ होत्या, त्यांना जास्ती मुली नव्हत्या. मात्र 10 मुलं आणि 1 मुलगी प्रत्येक स्त्रीला. साम्यवाद आहे, त्यातही तक्रार नाही. मला कमी तिला जास्ती मुलं का? 1 मुलगी फक्त, 1 जावई, पण नाती बिती पुष्कळ होते. त्यांच्या लग्नाची चिंता आहे. वर संशोधन चाललेलं आहे. नारदांना पाहिल्या, भाऊ या नारदा बसावं, आमच्या या नातीचं लग्न व्हायचंय. तुम्ही फिरता सगळीकडं, कुठं आणखी चांगला वर असला तर सांगा. नारद म्हणाले, आज मला काही सवड नाही, सांगीन तुम्हाला पुष्कळ मी दाखवून देईन वर म्हणून. आहे नसायला काय झालं. कुठं देवपूजा चाललेली आहे, कुठं विहिरी खणणं, तळाव खणणं, हे पूर्ण कर्म चालू आहे. धर्माचरण आहे, अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे. असे प्रत्येक ठिकाणी कोणचं ना कोणचं कार्यामध्ये भगवान निमग्न आहे. केवढा मोठा कर्मयोग आहे, केवढा मोठा गृहस्थाश्रम आहे. नारद आश्चर्यचकित झालेले आहे. आणि एका वाड्यामध्ये थांबून भगवान श्रीहरीला म्हणताय, देवा काय आपलं ही योगमाया, किती शक्ती आपल्या जवळ आहे. प्रत्येक वाड्यामध्ये आणखी तुम्ही आहातच म्हणाले. मी परीक्षा पाहण्याकरता संबंध दिवस फिरतो आहे, पण कुठं नाही असं. सगुण साकार रूप ही सर्वव्यापी आहे, असू शकतं, हे त्यांनी दाखवलं आहे. निर्गुण निराकार आत्मस्वरूप सर्वव्यापी आहेच आहे, पण हे सुद्धा सर्व स्वरूप सर्वत्र आहे, हे दाखवलं भगवान. भगवान म्हणाले, नारदा धर्म नुसता सांगण्याकरता मी आलो नाही, आचरण करून दाखवण्याकरता आलेलो आहे. म्हणाले, मला सगळं करावं लागतो. राजधर्म आहे, ब्राह्मण धर्म म्हणजे क्षत्रिय धर्म आहे, सर्व स्नान संध्यादिक शास्त्रीय कर्मही करायची. त्याचप्रमाणे राजधर्म सर्व एकंदर क्षत्रियाला अनुचित योग्य असं सर्वही एकंदर तपासणी करायची, शस्त्रास्त्राची सर्व विचार करायचा. संधी आहे, विग्रह आहे, साममार्ग, दान, भेद, दंड, सगळे उपाय सगळं आम्हाला करावं लागतं. म्हणाले, सोडून कसं वागेल. आणि आश्चर्य सांगतात शुकाचार्य महाराज, नारदांना प्रत्येक वाड्यामध्ये आणि थांबवून धरून त्यांनी त्यांची पूजा केल्याशिवाय त्यांना सोडलं नाही. ऋषीला अत्यंत विस्मय उत्पन्न झाले. मनुष्य रूप धारण करू भगवान मृत्यूलोकावर आलेले आहे. 16,000 स्त्रियांच्या बरोबर आणखी गृहस्थाश्रम त्यांचा झालेला आहे. हे नारदांनी प्रत्यक्ष कृष्णचरित्र पाहिलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आदर का राहणार नाही, ते तर मूळ भक्तच होते, पण हे प्रत्यक्ष चरित्र पाहूनही तो आदरभाव अत्यंत वाढलेला आहे. कृष्णांची दिनचर्या प्रसंगाने सांगताय आचार्य महाराज. अथोष शुभवृत्तायाम कुक्कुडान कूजतो शवन गृहीत कंठ पजिभिर माधव्यो विरहातुळा. पहाटेची वेळ झाली. कोंबडा ओरडल्याबरोबर एकदम श्रीकृष्णाने जागा व्हावं, अंथरुणावरून उठावा लागेल. झोप नाही, जास्ती नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख, हा उपदेश करणारे जे आहे. आहार विहार, स्वप्न, झोप, जागरण हे सगळं व्यवस्थित पाहिजे, नियमित पाहिजे. उठल्याबरोबर आणखी त्याने ब्राह्म मुहूर्तावर उठून आचमन करून आणखी आत्मस्वरूपाचं ध्यान करावं. एक अद्वितीय अशा प्रकारचा आत्मा आहे, तोच मी आहे, आनंद रूप आहे. जग सगळं विसरून जायचं आहे आत्मचिंतनाने.
आणि नंतर उठून शौच मुखमार्जन झालेलं आहे, स्नान झालेलं आहे, वस्त्र वगैरे धारण करून संध्या वगैरे झालेली आहे आणि अग्नीमध्ये हवन केलेलं आहे. कण्व शाखेचे होते म्हणतात, हे सूर्योदयापूर्वी हवन केलं त्याने असं सांगतात. देवाची पूजा झालेली आहे, देव ऋषी पितर यांचं आणखी तर्पण झालेलं आहे. अग्निहोत्र होतं त्यांचं, कृष्णांचं. सर्व अग्नीची सेवा करायची. प्रत्येकाचा अग्निहोत्र, वसुदेवाचा अग्निहोत्र निराळं, कृष्णांचं निराळं, प्रद्युम्नाचं निराळं, प्रत्येकाच्या वाड्यात अग्निहोत्र, अग्नीची सेवा आहे. तेज कधीच कमी होत नव्हतं यांचं. याचं कारण आहे अग्नी, सूर्य वगैरे सगळ्या देवतांची उपासना चालू आहे. सर्व एकंदर हे केलेलं आहे. सर्व ब्राह्मण मंडळी ही आलेली असायची, निमंत्रण केली. त्यांना गाईचं दान केलेलं आहे. उत्तम वस्त्र त्या गायींच्या अंगावर घातलेली आहेत, रेशमी भरभरीची अशा गायी दिलेल्या आहेत. आणि आता राजसभेमध्ये जायचं. वस्त्र अलंकार स्वतः आपले कपडे वगैरे घातलेले आहे आणि बाहेर सारथ्याने रथ आणून उभा केला. त्यावेळेला काही मंडळी जरुरीची कामं असल्यामुळे सभेमध्ये आता कुठं भेटायला वेळ लागणार, त्यांची भेट त्यांच्यापर्यंत जायचं बोलाय, पण अशा वेळेलाच यायची. काही त्यांची कामं ऐकून त्याचा निर्णय लगेच देऊन टाकलेला आहे असं त्यांचं हे होत. त्याच्या वेळेला सगळी कार्याची सगळ्यांची कार्य करू आणि रथामध्ये बसून भगवान याला गेले, राजसभेमध्ये जा. हा त्यांचा दिवसाचा आचार आहे. सभेमध्ये उग्रसेन राजा मुख्य सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एका सिंहासनावर भगवान गोपालकृष्ण येऊन बसलेले आहे. त्या सभेमध्ये गायन वादन चाललेलं आहे. विदूषक मंडळी विनोद करतायत, हसतायत सगळे लोक. काही इतिहास वगैरे कथन करतायत, काही इतिहासज्ञ पूर्वीच्या राजांचा इतिहास सांगताय. सगळं चाललं. मोठी सभा आहे ती स्वर्गलोकात. त्या ठिकाणी थोड्या वेळाने एक राजदूत आलेला आहे. द्वारपालाला त्याने सांगितलं, कृष्णांच्या भेटी करता मी मुद्दाम लांबून आलोय म्हणा, पाटण्याहून, मगध देशातून आलेलो. त्यांनी येऊन सांगितलं, पाठवा म्हणाले. आणि तो राजदूत आलेला आहे. श्रीकृष्णाला नमस्कार केला त्याने आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. जरासंध हा दिग्विजयाकरता सैन्य घेऊन बाहेर पडला होता. सर्व राजांना त्यांनी जिंकलेला आहे आणि राजांना आणून त्यांनी आपल्या कैदेमध्ये ठेवलंय म्हणा. 20,800 राजे आहे. मोठा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये त्यांना ठेवून टाकले. जे नम्र न झालेले, खंडणी न देणारे, युद्धाला उभे राहिले, त्या सगळ्यांना जिंकले. त्या राजाने मला आपल्याकडं पाठविलेलं आहे की भगवंता, आम्हाला या संकटातून, बंधनातून आपण मुक्त करा. आपल्याशिवाय या जरासंधाच्या कारागृहातून आम्हाला सोडविणारा दुसरा कोणी नाही आहे. जरासंधाने आम्हाला तुरुंगात टाकलं ही आपली कृपा आम्ही समजतो म्हणाले. राजाचं ऐश्वर्य जोपर्यंत आम्ही भोगत होतो तोपर्यंत आपलं स्मरण सुद्धा आम्हाला झालं नाही. आज मात्र आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. या संकटातून आम्हाला आपण मुक्त करा अशी प्रार्थना राजाने आपल्याला करायला सांगितली. त्याप्रमाणे राजाला मुक्त करावं आपण, म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे, दूताने सांगितलं. ते ऐकून घेतलं भगवंताने. इतक्या देवर्षी नारद महर्षी आकाश मार्गाने त्या सभेमध्ये येऊन थांबले. जटा आहे, आणखी अत्यंत तेज आहे. ते तिचं उतरल्याबरोबर एकदम गोपाळ कृष्ण आपल्या सिंहासनावरून उतरले. या ऋषी महाराज,
त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं गोपाळ कृष्णाने, पूजा केली त्यांची आणि मोठ्या आसनावर त्यांना बसविलं. काय नारद महर्षी, अविस्वितज्ञ लोकानां त्रयाणां अकुतो भयम ननु भूयान भगवतो लोकान पर्यटतो गुणे. ऋषी महाराज, त्रैलोक्यामध्ये सर्व ही मंडळी कुशल आहेत ना, कुणाला दुःख झालेलं नाही ना, संकटात कुणी पडलेलं नाही. आपण सर्व त्रैलोक्यामध्ये फिरत असतो. एक आपल्याला मी विचारतो, पांडवांची भेट तुम्हाला कधी अलीकडे झाली होती का? काय पांडवांची स्थिती काय आहे सांगा म्हणाले. नारदाने सांगितलं, पांडवांचा निरोप सांगायलाच मी आलोय म्हणाले. धर्मराज यांना राजसूय यज्ञ करण्याची इच्छा आहे. यज्ञांचा हा राजा आहे. परमेष्ठ्य गाभा, ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवांच्या जवळ राहायला मिळावं ह्या इच्छेनं राजसूय यज्ञ आपल्याकडून व्हावा अशी आणखी धर्मराजांची इच्छा आहे. आणि आपण येऊन हे कर्म पार पाडावं. आपल्या नेतृत्वाखाली हा राजसूय यज्ञ अत्यंत व्यवस्थितपणे होईल अशी त्याची खात्री आहे. म्हणून आपल्या कानावर घालण्याकरता मला त्यांनी पाठवले. करा त्याची इच्छा आपण पूर्ण करा. त्रैलोक्यातून सर्व देव सर्व राजे सगळे त्या ठिकाणी यज्ञामध्ये येतील. आपलं दर्शन सर्वांना होईल. धर्मराजाची इच्छा ही पूर्ण होईल. दोन कामं एकदम आलेली आहे. धर्मराजाचा निरोप, राजसूय यज्ञाकरता लवकर आपण या तयारी करा, राजसूय यज्ञ माझ्याकडून करून घ्या, हा एक घरचाच निरोप आहे. धर्मराज म्हणजे अत्यंत प्रिय आहे. आणि जरासंधाने तुरुंगात टाकलेल्या राजाने सुद्धा निरोप पाठवलाय, दूत पाठवलाय, आम्हाला बंधनातून मुक्त करा. काय करायचं त्यांना सगळं माहिती होतं. पण उद्धवजी मोठे मंत्री आहेत, राजनीतिज्ञ आहेत, त्यांनाही मान दिला पाहिजे. म्हणून भगवान श्रीहरी म्हणाले, उद्धवजी काय करावं, आपण कोणचं काम प्रथम करावं सांगा. आपण मोठे राजनीतिज्ञ आहात, तुमचा सल्ला आम्हाला या वेळेला पाहिजे. कुणाला इतरांना कोणाला विचारलं उद्धवजी म्हणाले, यदुक्त मर्षिणा देव साचिव्यम यक्षतस्त्वया कार्यम पैत्र स्वस्य यस्य रक्षात शरणीणाव. देवर्षी नारदानी आपला जो आत्तेभाऊ आहे धर्मराज याची आणखी विनंती आपल्या जवळ निवेदन केली. यज्ञ करायची इच्छा त्याची आहे. आपण साह्य पाहिजे. हेही काम श्रेष्ठ आहे. सर्व तुरुंगात पडलेले राजे शरण आलेले आहेत. त्यांचं रक्षण करणं हेही कर्तव्य आहे. आता हे दोन्ही कामं एकदम कशी करायची होतात म्हणाले. उद्धवजी सांगताय, राजसूय यज्ञ हा कोणी करायचा म्हणाले. संपूर्ण भूमंडलाला ज्यांनी जिंकलेला आहे, सम्राट जो झालेला आहे पराक्रमाने, त्यालाच राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार आहे. तेव्हा आपण तिथं चला, राजाला सांगून आणखी सर्व चारी दिशांना सैन्य पाठवा, त्याच्या बंधूंना पाठवा आणि सर्व राजे लोकांना जिंकल्यानंतर मग राजसूय यज्ञाला आरंभ करा. त्या राजे लोकांमध्ये जरासंध येणारच की नाही, त्यालाही जिंकल्याशिवाय राजसूय यज्ञ करता येणार. अशी दोन्ही कामं या दृष्टीनं करता येतील. परंतु तो जो राजा जरासंध आहे तो असा कोणालाही आणखी पराभूत होणार नाही कुणाकडून. नागायुत प्राण हा जरासंध 10,000 हत्तीचं त्याला सामर्थ्य आहे म्हणतात. तेव्हा त्याच्याकरता असं करा, तो भीमाबरोबर एक द्वंद्व युद्ध करू शकेल. भीमाची ही शक्ती मोठी आहे. युद्धामध्ये तो आवरला नाही, पराजित होणार नाही. तेव्हा असं करा, आपण तुम्ही भीमाला आणि अर्जुनाला घेऊन ब्राह्मणाचं रूप तुम्ही तिघांनी घ्यावं आणि जरासंधाच्या राजवाड्यामध्ये अगदी मध्यान्हकाली तुम्ही चाला. तो जरासंध कसाही वागेना, पण त्याचा एक मोठा नियम आहे. मध्यान्हकाली
जो अतिशय घरी येईल ब्राह्मण त्याची इच्छा असेल ती तो पूर्ण करतो, ते त्याला गाठा त्यावेळेला. आणि युद्धभिक्षा मागून घ्या. भीम आणि जरासंध यांचं युद्ध तुमच्या आणखी दृष्टीसमोर झालं म्हणजे जरासंधाचा नाश होईल. सांगितला हा सल्ला उद्धवजींनी दिल्यावर आनंद झाला. सर्वांनाही पसंत पडलेला आहे. आणखी सर्व आपल्या स्त्रियांना आरंभी त्या इंद्रप्रस्थ नगराला पाठवून दिलं भगवान श्रीकृष्णाने. तिकडं जायचं ठरलं. हजारो रथ निघालेले आहेत. वाहनामध्ये बसून त्या सगळ्या स्त्रिया तिकडं निघालेल्या आहेत. त्यानंतर नारद महर्षी त्यांचाही सत्कार केला, त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि अगोदर इकडे जातो म्हणे असं ठरलंय आमचं. तिथं जाऊन सगळी आणखी प्राथमिक व्यवस्था करायची. आणखी सर्व चौघेही बंधू चारी दिशांनी राजे लोकांना जिंकून येतील, पुष्कळ धन आणतील. जरासंधाला जिंकला असलं तर बरं झालं, नाहीतर आम्ही तिघे जाऊन त्याचा नाश करून येऊ. नारद महर्षी आकाश मार्गाने निघून गेले. राजदूताला सांगितलं भगवंतानी, राजांना जाऊन सांग घेऊ नका, लवकरच आम्ही येऊन आणि जरासंधाच्या कारागृहातून तुम्हाला आम्ही मुक्त करू, काळजी करू नका असं सांग. राजदूत परत आलेला आहे. त्यांनी सांगितलं भगवान गोपाळ कृष्णाने आणखी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही आता लवकरच मुक्त व्हा. कृष्ण दर्शनाची इच्छा मनामध्ये धारण करून ते वाट पाहतायत राजे. प्रवास करीत करीत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या इंद्रप्रस्थ नगराजवळ येऊन पोहोचलेले आहे. उपाध्यायांना बरोबर घेऊन धर्मराज गावाबाहेर सामोरे आलेले. वाद्यांचा घोष चालू आहे. आनंद झाला. कृष्ण दर्शनाने पुष्कळ दिवस झाले असं त्याला वाटलेलं आहे. परिवारी भेटले एकमेव. अश्रू नेत्रातून धर्मराजाच्या चाललेले. शरीराचं भान नाही. भीमानेही भेट घेतली. अर्जुनही भेटलेला आहे. नकुल सहदेवानेही नमस्कार केले. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागली. कृष्ण दर्शन म्हणजे सगळं विसरून जात होते. देह विसरला मग संसार कसला. भगवंतानी आणखी सर्व वृद्ध ब्राह्मणांना, वृद्ध मंडळींना नमस्कार केले. सर्व वंदीजन स्तुती करतायत, वाद्य वाजताय. आणि त्या मार्गाने घेऊन आलेले आहेत. धर्मराज राजवाड्यामध्ये त्यांना आणलेलं आहे. श्रीकृष्ण आलेले आहे. आपल्या नगरात हे समजल्याबरोबर सर्व स्त्री पुरुष आणखी आपल्या वाड्याच्या दरवाजामध्ये उभे राहिले, रस्त्यामध्ये उभे राहिले, वर उभे राहिले. पाहावं यांना पाहतायत सर्व एकंदर मंडळींनी त्यांचा मोठा सत्कार केला, जय जयकार केले. कुंतीच्या जवळ आले, तिलाही नमस्कार केला. आत्याबाई आलो बरं. तीही उठून उभी राहिली. ये बाबा कृष्णा, बरं झालं तू आलास, समाधान झाले. नंतर त्या कुंतीनं सगळ्या आपल्या त्या दोन्ही सुना होत्या, आणखी सुना होत्या, द्रौपदी आणि सुभद्रा दोघी मुख्य. त्यांना सांगितलं कृष्णपत्नी सगळ्या आलेल्या आहेत आपल्या यज्ञाकरता. त्यांची सगळी व्यवस्था ठेवा, खाण्यापिण्याची, राहण्याची. काही त्यांचं कमी पडू नये, इकडं लक्ष द्या तुम्ही दोघी. सर्व स्त्रिया आले. त्यांची सर्वांची राहण्याची सगळी व्यवस्था धर्मराजांनी अगदी केली. खांडवन अग्नीला दिलं त्याच वेळेला. मयासुराला मुक्त केलं. त्यांनी मयसभा बांधून दिली. काही महिने आणखी गोपाळ कृष्णांचा निवांत झालेला. एके दिवशी राजसभेमध्ये गोपाळ कृष्ण बसलेले आहे, सर्व मंडळी आहे. आणि धर्मराज हात जोडून उठून उभे राहिले. त्यांनी प्रार्थना केली, क्रतुराजेन गोविंद राजसूयेन पावनी ही यक्षे विभूतीर्भवतस्तत्संवारेण प्रभो.
हा क्रतू राजा यज्ञांचा म्हणजे राजसूय हा यज्ञ करून आपल्या ज्या सगळ्या विभूती आहेत, दिव्य विभूती देव वगैरे, त्यांना तृप्त करावं अशी माझी इच्छा आहे. तेवढी आपण पूर्ण करा. आपली सेवा निरंतर करणारे जे आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात देवा आपल्या कृपेनं. तद्देवदेव भवत शरणारविंद सेवानुभाव मिह पश्यतो लोक एषा ये त्वां भजन्ति न भजन्ति वोहो जरुवा निष्ठाम उभयेषां निष्ठाम पदर्शयो कुरुसिंजया. आपली सेवा करणारे आपले भक्त जे आहे त्यांच्यावर आपली कृपा कशी होती, आपल्या कृपेचं सामर्थ्य काय आहे हे सर्व लोकांनी पाहावं म्हणून माझी इच्छा आहे. माझा यज्ञ पार पडा असं म्हण. आपल्या कृपेनं सर्व कार्य भक्तांचं कसं सिद्ध होतं, फलद्रूप होतं हे सर्व लोकांना समजावं. आपलं भजन करणारे आणि न करणारे या लोकांना काय फलं मिळतात तेही लोकांनी पाहावं म्हणाले. अशी प्रार्थना केली. भगवान सांगतात राजा चांगली इच्छा आहे तुझी म्हणाले, यामुळे तुझी कीर्ती सर्वत्र पसरणारी आहे. हा यज्ञ म्हणजे ऋषींना, पितरांना, देवतांना, मित्रमंडळींना सर्वांना आणखी आनंद देणार आहे. पण अगोदर पृथ्वीवरच्या सर्व राजांना जिंकलं पाहिजे म्हणाले, आणि मग सर्वांना ताब्यामध्ये आणून जिंकल्यानंतर हा यज्ञ करता येईल म्हणाले. तर तुझे हे 4 बंधू आहेत ना, त्यांना 4 दिशांना पाठवून दे. मोठे पराक्रमी आहेत ते, सर्व राजांना जिंकून तुला पुष्कळ द्रव्यही आणून दे. सहदेवाला दक्षिण दिशेला पाठव, पश्चिमेला नकुलाला पाठवलेला आहे, पूर्वेला भीमाला पाठवलं आणि उत्तरेला सव्यसाची अर्जुनाला पाठवलेलं आहे. थोडक्याच वेळामध्ये 4 दिशांना असलेल्या राजांना जिंकून पुष्कळ द्रव्य घेऊन ते 4ही बंधू प्राप्त झाले. त्यांनी सांगितलं जरासंधाला मात्र आम्ही जिंकू शकलो नाही, त्याचा पराजय आम्ही करू शकलो नाही हे समजलं. उद्धवजींनी सुचविल्याप्रमाणे कृष्ण, अर्जुन आणि भीमसेन तिघांनी ब्राह्मणाचा वेश घेतला, भस्म लावलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातले आणि मध्यान्हकाली जरासंधाच्या वाड्यामध्ये ते आले. तिघे. जरासंधा मोठा अतिथी भक्त होता. या महाराज कुठून आला, पूजा केली. त्यांनी पाहिलं त्यांच्याकडं, म्हणाले हे ब्राह्मणाचा वेश तर ब्राह्मणाचा आहे, पण सगळं अंग तपासलं, शरीराला मोठ्या मोठ्या जखमाच्या खुणा होत्या आणि धष्टपुष्ट शरीर आहे. हे क्षत्रिय असले पाहिजे, पण दिसतायत ब्राह्मण. कशाला आपल्याला संशय वगैरे नको. काय इच्छा आहे महाराज सांगा. आपण अतिशय मध्यान्हकाली साक्षात विष्णू स्वरूप आहात. तुम्हाला काही जेवायचंय का, आणखी काही इच्छा आहे? काय इच्छा असेल ती सांगा, वाटेल ते मागा. ददामी आत्मश्रोविवाह. माझं मस्तक जरी तुम्ही तोडून मागलं माहीत तथापि आत्ता मी मस्तक देतो. भगवान सांगतात युद्धन्नो देही राजेंद्र द्वंद्वसो यजिमन्यसे. युद्धा करता आम्ही आलो, जेवण्याकरता आलो नाही. परिचय करून द्या. हा कुंतीचा मुलगा वृकोदर म्हणजे भीमसेन आहे. त्याचा कनिष्ठ बंधू हा अर्जुन, हा दुसरा अर्जुन आहे. आणि यांचा मामे भाऊ कृष्ण मी आहे म्हणाले. तू ज्याला शत्रू समजतो आहेस. ऐकलं जरासंधाने, हसला तो मोठ्या. तू आलास होय म्हणाले. हे पहा कृष्णा, युद्धातून पळून जाणाऱ्या तुझ्यासारख्या भित्र्याबरोबर मला युद्ध करायचं नाही. बरं राहू दे म्हणा, आमच्या भीतीनंच तू समुद्रात जाऊन राहिलास ना.
ह्यावेळेला काही रागवण्याची वेळ नव्हती. हा अर्जुन माझ्या बरोबरीचा आणि लहान मुलगा आहे म्हणाले. भीम मात्र माझ्या बरोबरीचा आहे, त्याच्या बरोबर मी द्वंद्व युद्ध करण्याला तयार आहे. त्याच रीतीने तसंच ठरवून आले होते. त्यांनीही तेच करून भीमाला एक मोठी गदा दिली. आपण दुसरी गदा हातामध्ये घेतली आणि दोघे बाहेर मोकळ्या जागेमध्ये गदा युद्ध करण्याकरता आले. चाललेला दोघांचंही कौशल्य आहे. गदा मारायच्या, पुन्हा हे करायचं. गदा फुटून गेल्या. मग कुस्ती चाललेली आहे, द्वंद्वयुद्ध चाललेलं आहे. संध्याकाळपर्यंत असं रोज युद्ध होत. संध्याकाळ झाली की युद्ध बंद. राजवाड्यामध्ये कृष्णार्जुन भीम वगैरे यांनी राहावं. जरासंधाने आणखी तेल लावावं, भीमाच्या अंगाला मालिश करावं, त्याला अंघोळ घालावी, जेवायला आणखी उत्तम प्रकाराने सगळी मंडळी एकत्र जेवण करावं. संध्याकाळी वाड्यात आल्यानंतर शत्रुत्व मित्रत्व काय, अगदी मित्राप्रमाणे बोलणं चाललं, हास्य विनोद सगळं चालायचं. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर जरासंध एका बाजूला, भीम एका बाजूला, लढाई सुरू व्हायची. 27 दिवस झाले आणि भीम दमला. रात्री त्यांनी गोपाल कृष्णाला सांगितलं, व मी काही जरासंधाला जिंकू शकत नाही, माझं शक्ती सगळी संपलेली आहे. त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं, घाबरू नकोस, नाही त्याचा नाश कसा करायचा तुला उद्या मी सांगेन. पार्थम आप्यायन स्वेर तेजसा चिंतयत्थैहि. आपलं स्वतःच तेज त्याच्या शरीरामध्ये आणखी श्रीकृष्णाने ठेवलेलं आहे. शक्ती त्याला दिली. उद्या तुझ्या हातून जरासंध मारला जाईल, काही घाबरू नकोस म्हणा. आणि युद्धाला सुरुवात झाली. एक पान हातामध्ये घेतलं, फाडून दाखवलं कृष्णाने. त्याला पाडायचं, त्याच्या शरीर आणखी फाडायचं, 2 तुकडे करायचे, दोन्ही बाजूला फेकून द्यायचे, ही त्याला सूचना केली. भीमाचं सामर्थ्य मोठं होत. कौशल्य युद्धाचं भीमाजवळ नाही आहे. एकदम भीमाने त्याला खाली पाडलं. जरासंधाला एका पायावर आपला एक पाय दिला, दुसरा पाय हातामध्ये घेऊन जसं वस्त्र फाडतात तसं शरीर फाडलं. म्हणजे 2 तुकडे शरीराचे केले, दोन्हीकडे टाकून दिले. 2 तुकडे होऊन पडल्यानंतर जरासंध काही मृत झाले. जरासंधाच्या जन्माचाही वृत्तांत असाच आहे. हा जरासंध ज्या वेळेला जन्माला आला, गर्भातून बाहेर पडला, त्यावेळी 2 तुकडेच मुलाचे होते. त्याची आई म्हणाली, हा असला मुलगा म्हणजे 2 तुकड्याचा मुलगा. ते दोन्ही तुकडे तिनं राजवाड्याबाहेर टाकून दिले. जरा नावाची एक यक्षिणी तिथं होती. तिनं ते 2 तुकडे आणखी जोडले, त्याला जिवंत केलं आणि पुन्हा त्याला राजवाड्यामध्ये सोडून दिले. जरासंधाचा नाश झाल्यानंतर धावत धावत भीमा कृष्णार्जुन गेले. भीमाला आलिंगन, शाबास भीमा, आज फार मोठं काम, पराक्रम तुझा मोठा आहे, शाबास केली. नंतर ते जे राजे लोक त्यांनी तुरुंगामध्ये टाकलेले, त्यांना सगळ्यांना सुटका करण्याबद्दल जरासंधाचा मुलगा सहदेव याला गोपाल सगळे राजे लोक मुक्त झाले. कृष्ण दर्शनाकरता आणखी बाहेर पडले आलेले आहे. पुष्कळ दिवसांनी आपण जे मनामध्ये आणलेलं होतं, ध्यान करत होतो, त्या भगवंतांचा दर्शन झाले. सारखं पाहत आहे. साष्टांग नमस्कार सर्व राजे लोकांनी भगवंतांना केले. नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्त्यहराज्ये प्रपन्नान पाहिन कृष्ण निर्विण्णान घोर संस्कृते. हे राजे म्हणताय, आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत, आमचं रक्षण करा. या घोर संसार संकटातून, संसार दुःखातून आमचं रक्षण करा. जरासंधाबद्दल आम्हाला राग वाटत नाही म्हणाले. आपलं दर्शन त्याच्यामुळे आम्हाला झालं ना, हा त्याचा मोठा उपकार आमच्यावर झाले. पूर्वी आणखी राज्य मदामध्ये आमचं चित्त गुंतून गेलेलं असताना कुठेही लक्ष नाही, धर्माकडं नाही.
धार्मिक श्रेष्ठ पुरुषाकडे रक्षण आहे, आपल्याकडे तर नाहीच नाही. जरासंधानी आम्हाला या बंधनामध्ये टाकलं, मग मात्र आमचं लक्ष आपल्याकडे गेलं, आपलं स्मरण झालेलं आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो. नम्र झालेल्या शरणागत भक्ताचे सगळे क्लेश दूर करणारे आपण आहात, आपल्याला आम्ही नमस्कार करतो. त्यांची स्तुती ऐकली भगवंताने आणि सांगितलं, राजे हो, तुमच्या चित्तामध्ये माझी भक्ती दृढ राहील. ऐश्वर्य असा मत होतो याचा तुम्ही अनुभव घेतलेला. पुष्कळ मोठे मोठे राजे झाले, वेन राजा, रावण झालेला आहे, नरकासुर झालेला. ह्या ऐश्वर्याच्या मदानेच त्यांचा नाश झाला. हे सगळं विचार करा तुम्ही. प्रजाजनांचं धर्माने रक्षण करा, यज्ञयाग वगैरे करा आणि निरंतर माझं चिंतन करा, म्हणजे तुमचा उद्धार होऊन जाईल. मग त्या सर्वही राजे लोकांना स्नान घालण्याकरता नौकरांना सांगितलेलं आहे. पाणी तापिवलं गेलेलं आहे, तेल लावलं त्यांना तो स्नान घातलेलं आहे. पूजा सहदेवाला सांगू, जरासंधाच्या मुलाला, त्याच्याकडून त्यांचा आदर सत्कार करेल. वस्त्र, राजाला योग्य वस्त्र अलंकार त्यांनी आणखी सहदेवाने दिली. भोजन झालेलं आहे, प्रत्येकाला दिव्य रस दिलेला आहे. या रसामध्ये बसून तुमच्या राजधानीमध्ये चला असं सांगितलं. ही जी योजना झाली, इतके राजे लोक आलेले आहे, ते सगळे राजे लोक आणखी कृष्णाबद्दल अत्यंत आदरभाव बाळगणारे झाले. त्यावेळी आपल्या आपल्या राजधानीमध्ये आले. कृष्णांचं एकंदर काय सौजन्य आहे, काय बुद्धी आहे, दया आहे, हे सगळं त्याने. इतके राजे लोक सगळे कृष्णाचे भक्त झाले. उभय वेळेला कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालेलं आहे. धर्मराज तर 12 वर्ष वनातच होते. एकदम युद्धाची तयारी करायची कशी? त्यांना सैन्य कुठलं आणायचं, द्रव्य कुठलं असणार? दुर्योधन तर 13 वर्षापर्यंत अगदी तयारी करतो आहे. सर्व एकंदर राज्य ताब्यामध्ये आहे, कोश सगळा ताब्यामध्ये आहे. नाना प्रकाराने त्यांनी सैन्याची जमवाजमव केली होती. पण धर्मराजाला इतकं एकदम सैन्य मिळालं कसं? ही अगोदरच योजना झाली. 20,800 लहान मोठे राजे कृष्णांचे इतके अंकित झालेले आहेत. कृष्ण भगवान पांडवांच्या बाजूला आहेत हे समजल्याबरोबर ते सगळे राजे सैन्य घेऊन आलेले आहेत पांडवांच्या, धर्मराजाच्या चित्रात. ही योजना आहे. याप्रमाणे सर्व राजे लोकांचा सत्कार झाला. निघाले ते आपल्या राजधानीला. भगवान श्रीकृष्णांना वंदन केलेलं आहे आणि राजधानीमध्ये आले. भगवान श्रीकृष्णांची दया कशी आहे हे सगळं आपल्या प्रजाजनांना त्याने तिघेही जरासंधाचा नाश करून परत आलेला आहे. यज्ञ व्हायचा आहे आता. नगराबाहेर येण्याबरोबर तिघांनीही आपले आपले शंख वाजवलेले आहे. तो आवाज धर्मराजाच्या कानावर पडल्याबरोबर कृतकार्य होऊन आलेले आहे. जरासंधाचा नाश करून हे आलेले आहेत. निश्चित त्यांना आणखी समजले. भगवंताची प्रार्थना धर्मराज करतात. एक परब्रह्म परमात्मा आपण आहात महाराज. कोणत्याही कर्माने आपलं तेज वाढत नाही किंवा कमी होत नाही. नित्य महिमा आपला आहे, स्वाभाविक आहे. नाही आपल्या भक्तांचं संरक्षण आपल्याकडून निरंतर चालू आहे. मग यज्ञाकरता आता तयारी करायची. ऋत्विज मंडळी सगळ्या ऋषींना निमंत्रण दिलेली आहे. सगळे मोठे मोठे ऋषी आहेत, ब्रह्मज्ञानी सगळे ऋषी. प्रतिसृष्टी करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या असे सगळे ज्ञानी ऋषी आले. व्यास आहे, भरद्वाज ऋषी आहेत, सुमंतू, गौतम, वसिष्ठ, च्यवन, विश्वामित्र, वामदेव, जैमिनी, पराशर, गर्गाचार्य, सगळे आणखी मोठे मोठे ऋषी.
द्रोणाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्र, सर्व दुर्योधनादी, कौरव, विदूर वगैरे सगळी मंडळी आणखी हस्तिनापुराहून यज्ञाला आली. यज्ञ पाहायचा. ब्राह्मणाने सुवर्णाच्या नांगराने ती यज्ञभूमी नांगरलेली आहे आणि त्या ठिकाणी सगळी कुंड वगैरे घातलेली आहे. राजाला यज्ञ दीक्षा त्यांनी दिलेली आहे. यज्ञाला आरंभ झालेला आहे. त्या यज्ञ मंडपामध्ये सगळी भांडी सोन्याची होती म्हणा. हे हल्लीची पांढरी भांडी दिसत नाहीये, सगळी सोन्याची. संपत्ती, अलोट संपत्ती. भारतामध्ये सुवर्णभूमी म्हणजे नुसती प्रशंसा नाही आहे, किती नेलं तरी आणखी आहेच आहे. इंद्रादिक लोकपाल, ब्रह्मदेव आहेत, सगळे आणखी त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्व राजांना निमंत्रण होती. आपल्या आपल्या परिवाराला बरोबर घेऊन राजे लोक आलेले. धर्मराजाचा आणखी यज्ञ होणार आहे. कृष्ण भक्त महान आहे, भगवान गोपाळ कृष्ण त्या ठिकाणी आहे, त्यांचंही दर्शन. नंतर सोमरस काढायचा दिवस आलेला आहे. त्या दिवशी असा एक नियम आहे की त्या दिवशी यज्ञाकरता आलेली जी जी मोठी मान्य मंडळी आहेत त्यांची पूजा यजमानाने करायची. हा एक नियम आहे. आणि आता योग्य मान्य सगळेच मान्य हो. देव आहेत, ऋषी आहेत, मोठे मोठे राजे आहेत, सगळी मंडळी त्यांची पूजा करायची. पण अग्रपूजा कोणाची करायची हा प्रश्न निर्माण. आरंभ पूजेचा कोणापासून करायचा त्याचाच विचार चालतो. लोकशाहीमध्ये निर्णय होणं म्हणजे फार कठीण आहे. करायचा जास्ती मतांनी निर्णय झाला म्हणजे एक मतांनी झाला, सर्वांनी मिळून केला असं समजायचं. देवांची पूजा करा, ऋषींची पूजा करा, हा पराक्रमी राजा आहे याची प्रथम पूजा करा, चाललेलं आहे. बोलतायत लोक. थांबलं ते काम. यज्ञ थांबला ना. सहदेव उठून उभा राहिला आणि त्यांनी बोलायला सुरुवात. अर्हति शत्रुर श्रेष्ठम भगवान सात्वतांपरी एष वै देवता सर्वा देशकाळ धनाय. सहदेव सांगतो, मंडळी हो, काय तुम्ही विचार काय चाललाय तुमचा? पूजेला आरंभ कोणापासून करायचा? भगवान गोपाळ कृष्ण या ठिकाणी आहेत, त्यांचीच अग्रपूजा करा, त्यांची पूजा करून सुरुवात करा तुम्ही म्हणाल. सर्व देवतारूपी सर्व विश्वरूपी हा आहे म्हणाल. ह्याची पूजा केली म्हणजे सर्व ही विश्वाची पूजा झाल्याप्रमाणे होणार. आणि मागाहून कोणाची पूजा करा अगर न करा. सहदेवाने याप्रमाणे सभेमध्ये भाषण केलं. सर्वांना आनंद झाला. कोणीतरी असा बोलणार पाहिजे असं. ती सगळी योजना जमून येईल. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. जय जयकार श्रीकृष्णांचा केलेला आहे. सर्वांची संमती आहे असं राजाला, धर्मराजाला वाटलं. भगवान गोपाळ कृष्णांना बोलावून आणलेला आहे. सभेमध्ये त्यांना बसवलेलं आहे. सिंहासनावर बसले, पाय धुतले. धर्मराजाने, सम्राट राजा आहे धर्मराजाचा, सर्व पृथ्वी जिंकली. भगवंतांचे पादुक प्रक्षालन केले. पितांबर आहे, अलंकार आहे, सगळं त्यांना अर्पण केले. पूजा करताना डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. धर्मराजाच्या कृष्णाकडे पाहता सुद्धा त्याला प्रेम आहे अंतर. पूजा समाप्त झाल्याबरोबर सर्वही लोकांनी कृष्ण भगवंतांना नमस्कार केलेला आहे, जय जयकार केलेला आहे. एक मध्ये संकट विघ्न निर्माण झालं. शिशुपाल दमघोषाचा पुत्र चिली राजा, त्यालाही निमंत्रण होतं, तोही यज्ञाला आलेला. कृष्णांची पूजा केली, त्याच्या गुणाचं वर्णन सगळे लोक करतायत. हे पाहून त्याला अतिशय राग आलेला आहे. उठून उभा राहिला तो आणि सगळ्या लोकांना सांगतोय, ऐका माझं म्हणणं काय आहे. काळ मोठा कठीण आलेला आहे. हा लहान मुलगा सहदेव काय बोलला कृष्णाची पूजा करून
आणि तुम्ही मोठी मोठी मंडळी, ज्ञानी मंडळी सगळ्यांनी याला संमती काय दिली? किती श्रेष्ठ मंडळी इथं आलेली आहेत, किती ज्ञानी ऋषी आहेत, मोठे पराक्रमी राजे आहेत, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. ह्या सर्वांना सोडून आणि एका या गवळ्याच्या मुलाची पूजा तुम्ही करता म्हणाले, काय तुम्हाला काही कळलं नाही? हा कसा आहे? वर्णाश्रम कुळावेला सर्व धर्म बहिष्कृता, गोपाळ कृष्ण सिंहासनावर स्वस्थ बसले. कोल्ह्याने ओरडायला सुरुवात केली म्हणून सिंह काय पुन्हा त्याला उत्तर देतो काय? ऐकताय? त्याच्या आईला वचन दिलं हो, 100 अपराध याचे मी क्षमा करी, पुढं नाही क्षमा नाही. शिशुपाळ म्हणतो आहे काही धर्माचरण नाही, वर्णाश्रम धर्म नाही, आणि याची पूजा तुम्ही करता. ययाती राजाने यांच्या कुळाला शाप दिलेला आहे की यांना राज्याभिषेक नाही, राज्य नाही यांना. सर्व भूमीचा त्याग करून समुद्रामध्ये जाऊन हे राहिलेले आहे. वाटेल तसं बोलायला लागला. कशी पूजा केली तुम्ही? याची पूजा काय म्हणून केली? काहीही भाषण केलं नाही. भगवंतांची निंदा इतर लोकांना ऐकवली नाही. पांडवही रागावलेले आहे, उठले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.